दादा वहिनी आले होते पुण्यावरनं, मग त्यांना घेऊन आम्ही गेलो रायरेश्वरला ट्रेकसाठी. चालली आम्ही लाजत नाही. हा शाहू, अगं शाहू जांभूळ खायचं असतं, शानपणा करू नको. फटका शुगर होणार नाही तुला. शुगर होणार नाही तुला. खराब होतोय असं येड्यागत घेतोय मला. जांबू ते जामुनचं नाही, ते लिक्विड पिती ते तसंच आहे. हे बघ, ह्या जामुनचं शाहू. शाव्या तू ते जामुन रानमेवा. शाहू फक्त ना ते एकच टेस्ट करून बघ, नाही आवडत उकून दे. जामुनचा ज्यूस आहे तर तू रानमेवा ह्याच खात्यात. तू काय का भारी आहे ना. खातीस का? हे हातात घ्यायचा कंटाळा आला की असं डोक्यावर घ्यायची बॉटल आणि चालायचं. पार्टी झाली पोरांची. गोमुख नॅचरल पाणी आहे. चांगलं लागत असलं ना. हो, थंडगार पाणी असतं. त्याची बॉटल भरून आणा. आम्ही सगळे थांबलो होते आता पाणी पिण्यासाठी. आता पोचलेलो आहोत रायरेश्वर वरती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पावन झालेले रायरेश्वर. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा या गडाला सहवास लाभलेला आहे. इथे आता आपण ते मंदिर बघूया जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. चला, हे आहे मंदिर. हा, पहिलं असं नव्हतं. इथे महाराजांनी हर हर महादेव. मंदिराच्या परिसराचं काम चालू आहे हे बघा, त्यामुळं मंदिर बंद आहे. पण हे ते मंदिर आहे हे बघा. जाधव होती तोपर्यंत डोक्यात मेंदू होता. इथेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. आज आम्ही आलोय, आम्हाला जरा उशीर झालाय कदाचित, त्यामुळे मंदिर आज बंद आहे. दाजींना दिसले आहेत रानकेळी. बघूया आता आम्ही ती बघायला चाललोय. रानकेळी मी ऐकले, रानकेळीचं मी ऐकलं होतं, तर आज पहिल्यांदाच बघायला भेटले. अरे पण त्यांचं झाड कोणी जाळले. माणसं इतकी मूर्ख आहेत ना की त्यांना पण जातात. ही रानकेळी आहे आणि ह्यांना पण वनव्यामध्ये जाळले. तिला 7 रंगांची माती बघायची आहे रायरेश्वरवरती, त्यामुळे मी तर तिला खास करून घेणार आहे. न्यायचे मला घरी. जवळच आहे, जवळच. कंटाळा आहे ना माती बघून बघून. आजी कंटाळ्यात माती बघून बघून. बघा आजींनी सांगितलं या राहायला इथं. यायला पाहिजे. साईडनं कसं लावलं लावले बघ की साईडनं. पाऊस आहे त्याच्यात रक्षण पावसासाठी. पाऊस असतो ना वरती. चालून चालून दमलेत त्यामुळे विश्रांतीसाठी आम्ही नॉनव्हेज बी नाही खात. सांग की चव. काय भरपूर असा अर्धा 1 तासाचा प्रवास करून फायनली आम्ही 7 रंगाची माती बघायला पोहोचलोय. चला बघूया आता. काय हो, हे बघ जांभळा कलर. हे बघ की इथे. हे बघ की हे जांभळा. जांभळा इथे पांढरा आहे. पांढरा कुठे? जांभळा आहे. थोडा थोडा पांढरा आहे. हा बघा पिवळा खाली. लाल. पांढरा तिथे. जांभळा घेतलास तू हातात दगड. तू हा फेकून दे, ह्याचा काही संबंध नाही. हा फेकून दे तुझ्या हातातला खालचा. हे घेतो थोडा थोडा. सगळी आहेत कडी. नाही ती नको, ती कुठली त्यांनी घेतली पागल सारखी, ती नको. कुठे पर्पल? समोर पर्पल. हा तो घेऊन आला पाहिजे थोडासा दगड. पानावर
दगड आणा ना दगड. जा तुम्ही इथं कुठेतरी पांढरा होता तिथला पांढरा आण ग. ठीक आहे. लाल नाही भेटलं नाही ते नाही. तो किती तिथं फोडला तिथं पांढरा आहे. प्रॉपर पांढरा आणाय पाहिजे. ओके 3च झाले आत्ताशी आपल्याकडं. पकड मी आणते. 3च झाले आ ते पानावर फोटो काढायला. हे बघा 4 झाले. अजून 3 पाहिजेत. 4 कलर आमच्याकडे 4 रंग झाले आहेत. कुठला दाखव म्हणजे इथं दिसतोय का बघू. हा घेतला का वाईट हा? बाकीचे शोधतोय. तो नाही तिकडं सापडेल. राखाडी ग्रे कलर नाहीये ते बघा. पांढरे मी शोधली असं मला नको येतात क्रेडिट. समोर दिसतो तो आहे केंजळगड. त्याच्याच पुढच्या साईडला जो दिसतो तो आहे नवरानवरीचा डोंगर. आणि नवरानवरीच्या डोंगरच्या बॅक साईडलाच आहे कमळगड. आणि रायरेश्वरवरून असा सुंदर असा नजारा दिसतो हा सगळा. सगळी सायकलच बिघडून टाकले लोकांनी त्यामुळे प्रॉब्लेम झाला. हे कुठं तू अरे नाही काय करत मम्मीची गाडी. जाम बाबा कसं खाते हे की चला की थांबायचे. रायरेश्वर उतरून शेवटी खाली आलो. काय झालं शाव्या? रायरेश्वरच्या पायथ्याला येऊन सगळे बघा कसे खात बसलेत. खाली बस. पेपर लिहू बघा. नाही बस ते सगळे खात बसले. टाकतो यांना खायला. हा पेपर ही आपल्याला लागतोय ना. राहू द्या तिला बसेल कशा इथं बस बाळा मांडी करून. हा काढते. का तिकडे बसलीस? आता वरती तर हे होती. मी एवढ्या कडेला काढ बसली. मला आश्चर्य वाटते. काय इकडं काय आहे पण इथं बस. नाही रायवळ नाही. केसर एक ए दीदी हे 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 बघा नाही टाकायचं कागद. शाहू कसे आंबे खातायत. हे बघा कसे आंबे खातायत. हे आमचं चाटून चाटून आंबे खाताय फार. शाहू फटके असेल कागद टाकलास तर. कागद टाकायचं नाही बाळा असा. आपण आल्यावर घन करून मस्त यायची. आपल्या घरी घेऊन चला उद्या मांडर नको आहे आता. नाही जाऊ. द्या किती भेळ टाकली इथे पेपरावर सगळ्यांना खायला. ते तर मांडर देला जाऊन परत आपल्याला किती लांब जायला लागेल. हे काका की ह्याला काय होतं हे सडतं. आंबा आंबा पार्टी. झाड लावायला. काय काय पार्टी चालली अहो डिश आणली की त्यात कशाला कुठे हाताला गेला? नाही दुसरी पण डिश आणली तोपर्यंत काढून. कुठे? दाजींना मग दीदींनी कांदा चिरायला लावला. दाजींनी पण सुंदर असा छान कांदा चिरला. तो आम्ही भेळ टाकला मस्तपैकी मिक्स केला आणि सगळ्यांनी एन्जॉय करत भेळ खाल्ली. शाहू पण होती ना. हे शाहू जरा शिरा टाक. टोमॅटो टाकू खरंच. टाकतं काय चांगलं असं लागतं की. हे बघा सगळ्यांना सध्या भूक लागली आहे ट्रेक करून. त्यामुळे सगळे आता खाण्यात बिझी झालेत. नाही बोललो. हो. रायरेश्वरून आल्यानंतर घरी गेलो. फ्रेश वगैरे झालो आणि वाईमध्ये कुंभमेळा भरला होता. सो तिथे 7 वाजता आरती असते म्हणून आरतीसाठी आम्ही सगळे आलोत. वाईतील कुंभमेळा. एवढ्या गर्दीत मध्ये कुठं बसणार आहे तुम्ही लोक? कुठं बसायचं कुठं नाही बसायचं जायचं आता.